आधी स्वारगेट प्रकरण, त्यानंतर केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याचं प्रकरण, या सगळ्यामुळे महायुती सरकारच्या कार्यकाळात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पोलीस आणि प्रशासन नेमकं काय करतंय असे प्रश्न विचारले जात आहेत। यातच सरकारमधल्या एका बड्या मंत्र्यावर महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय आणि हा आरोप कोणी केलाय तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार। बरं, ज्या मंत्र्यांचं नाव त्यांनी घेतलंय ते नाव दुसरे तिसरे कोणी नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मंत्री जयकुमार गोरे। महत्वाची बाब म्हणजे जयकुमार गोरे यांनी ज्या महिलेचा विनयभंग केलाय ती महिला काही साध्या सुध्या घरातली नाहीये, तर शिवकाळातील सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांच्या कुटुंबातील असा आरोप सुद्धा संजय राऊत यांनी केलाय। या प्रकरणामुळे सरकार चांगलंच अडचणीत आले। त्यामुळे संपूर्ण प्रकरण हे नेमकं काय आहे आणि यामुळे सरकार कसं अडचणीत आले जाणून घेऊया या लाईव्हच्या माध्यमातून। सुरुवातीला संजय राऊत नेमकं काय म्हणाले हे जाणून घेऊया। जयकुमार गोरे यांच्याबाबत समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे। ही गोष्ट गंभीर आहे आणि महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे। हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील स्त्रीचा विनयभंग केला आणि तो मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात असेल तर त्यामुळे महाराष्ट्र कलंकित होतोय। ती अबला पुढील काही दिवसांमध्ये विधानसभेसमोर उपोषणाला बसणार आहे असं संजय राऊत म्हणाले। एवढंच नाही तर काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनीही संजय राऊत यांच्या वक्तव्याला दुजोरा दिलाय। पश्चिम महाराष्ट्रातील रोज व्यायाम करणारा एक पैलवान मंत्री महिलेला विवस्त्र फोटो पाठवतो, 10 दिवस जेलची हवा खाऊन येतो, त्याच्या पुढे जाऊन 10,000 रुपये दंड भरून माफी मागतो, मंत्री झाल्यावर पुन्हा त्या महिलेच्या मागे लागतो, ब्लॅकमेल करतो असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर आपली तोफ डागली। खरं तर जयकुमार गोरे यांचं हे प्रकरण जे समोर येते ते 2016चं असल्याचं म्हटले। जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यातील मान खटावचे आमदार। या संपूर्ण प्रकरणावर त्यांनी ही प्रक्रिया देत त्यांची भूमिका मांडली। 2017 साली माझ्या विरोधात एक गुन्हा दाखल झाला होता। 2019 साली या प्रकरणी निकाल आला। निकालामध्ये कोर्टाने मला निर्दोष मुक्त केले। 6 वर्षांनी हे प्रकरण पुन्हा समोर आणलं गेलं, पण या संदर्भात ज्यांनी आरोप केलाय त्या प्रत्येकावर मी सभागृहात हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार आणि त्या लोकांविरोधात बदनामीचा खटला दाखल करून त्यांना कोर्टात खेचणार असं म्हणत एक प्रकारे विरोधकांनाच इशारा दिलाय। परंतु या प्रकरणातील पीडित महिलेने 2016 मध्ये दाखल केलेली तक्रार तिच्या नावासहित व्हॉट्सअपवर गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होतीये। त्यामुळे पीडितेचे नाव उघड झालं असून त्यांची नाहक बदनामी होतीये। 9 जानेवारी 2025 ला एक पत्र या महिलेच्या घरी आलं। त्यात 2016 साली दाखल केलेली तक्रार होती। या प्रकरणी या महिलेने राज्यपालांना पत्र लिहिलं असून माझी काही चूक नसताना मला त्रास दिला जातोय, त्यामुळे जयकुमार गोरे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अन्यथा आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी म्हटले। थोडक्यात आता पुन्हा या प्रकरणामुळे महायुती सरकारवर नामुष्की आली। आधी संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे माजी मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा लागला। त्यानंतर मंत्री माणिकराव कोकाटे हे रडारवर आले। अशातच जयकुमार गोरे यांनी स्वतःचे विवस्त्र फोटो महिलेला पाठवल्याचे आरोप होत असताना फडणवीस सरकार चांगलंच गोत्यात आल्याचं दिसतंय। सध्या आपण इथेच थांबतोय। पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र। धन्यवाद।